नमस्कार मंडळी. इथं बघा आज बनवत आहे सुकट, म्हणजे ही कर्दी सुकट आहे. तिला अगोदर साफ करून घेतली आणि आता तिला भाजून घेतली आहे आणि मग त्याला आपण पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे त्यामध्ये वास वगैरे जास्त येत नाही आणि नरम पण पडतात. त्यामुळे मी टाकून घेतली पाण्यामध्ये. तोपर्यंत आता काय करते, कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये कांदा टाकून घेतला. आता सुक्की मच्छी बनवताना, म्हणजे सुक्की मच्छी वगैरे त्यात कांदा जरा जास्त प्रमाणात लागतो. आणि वाटण टाकलं थोडंसं, आलं लसूण खोबरं, सुकं खोबऱ्याचं वाटण होतं, ते पण चांगलं फ्राय करून घेतलं. आणि ती होती करवंद, दाखवली तुम्हाला. ती करवंद आता बाजारामध्ये कच्ची करवंद भेटतात, ती आता सध्या आंबट म्हणून त्याचा वापर करतो आम्ही, की आता ती सीझनमध्ये भेटतात. आणि आता बघा आपण त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेतलं आणि छान फ्राय करून घेतलं आहे. आणि शेंगा आणि बटाटा टाकून फ्राय करूया. आणि जे आपण मी म्हटलं तुम्हाला, करवंद ही कच्ची, त्यामध्ये चीक असतो, मग ती जशी ठेसायची आणि ती जरा गरम पाण्यामध्ये टाकायची, त्या चीक निघून जातो. आणि इथे बघा कर्दी आहे ना, ती पाण्यात अशी पिळून घ्यायची आणि मग ती आपण या भाजीमध्ये टाकून, आता मीठ वगैरे टाकून आणि ही करवंद सगळं टाकून पाणी टाकायचं. आपल्याला कशी पातळ सुकी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आणि एक 5 मिनटामध्ये होते, किंवा 10 मिनटं जसं असतं, तिला झाकून ठेवायचं. तर तुम्हाला माझा चॅनल कसा वाटतो, आवडत असेल माझ्या रेसिपी, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, एक 5 ते 10 मिनटामध्ये आपली छानपैकी किती सुगंध भारी सुटला आहे. तर बघा आपली कर्दी तयार झाली, कर्दी सुकट. तर या खायला. आणि आता याच्यामध्ये वरती कोथिंबीर टाकायची आणि भाकरीसोबत मस्त. बाय, थँक्यू.